आज मी तुम्हाला दाखवणार आहे ती जागा प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून यावा. कारण मी आता आलोय द्रासच्या कारगिल मेमोरियल मध्ये. हा 1999च्या कारगिल युद्धाचा केंद्रबिंदू होता. याच पर्वतरांगातनं पाकिस्तान नामक शत्रू भारतावर हल्ला करायला तयार होता. याची सुरुवात कशी झाली तर 3 मेला आपल्या एका मेंढपाळाला इकडे काहीतरी विचित्र वाटलं. त्याने काही माणसं बघितली ती नक्कीच भारतीय सैन्यातली होती. म्हणून त्याने आपल्या सैन्याला जागरूक केलं. आपल्या सैन्याने पेट्रोलिंग करता आपले जवान पाठवले. त्यांना निर्दयीपणे पाकिस्तानी सैन्याने 22 दिवस आपल्या ताब्यात ठेवून त्यांचा छळ करून त्यांना मारलं. 9 मेच्या सुमारला पाकिस्तानने त्या टोलोलिंगवरनं तुफान गोळीबाजी चालू केली. पण पाकिस्तान मानत नव्हता हे आमचा हल्ला आहे. पण भारतीय सैन्याने त्यांना पकडलं आणि त्यांच्याकडची कागदपत्र, आर्मीची बुक्स, करन्सी, आय कार्ड हे सगळं बघितल्यावर पाकिस्तानला मान्य करावं लागलं की हा पाकिस्तानचा हल्ला आहे.